तर आता आपलं इथलं सर्व आवरून झालंय. ह्या सर्व ज्या भिंती आहेत आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत इकडच्या आमच्या घराच्या, त्या सर्व मीच साफ केलेले आहेत. आणि इथलं देवघर पण मी साफ केलेले. तर खरंच मीच साफ केले. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपलं आवरून झालेलं आहे. आज रविवार आहे आणि या महाराजांचं पण आपण आज असं आवरलेलं आहे. पेटा वगैरे घातलाय, पगडी वगैरे महाराजांना. आणि आता आपल्याला एक बेबी शूट आहे आणि धावपळ आज भरपूर आहे. आता त्या फोटोग्राफरचा अचानक मला फोन आला आणि तो म्हटला की प्रॉप्स पण घेऊन ये आणि मला लेन्स पण आणा. आता झाली आपली धावपळ. पोचायचे 11ला, आता वाजले 10, 10:15. जायचं इथं. हिचा पण आरडावारडा बघू शकता तुम्ही. चालला हिचा पण आरडावारडा. तर चला आवरून घेऊन निघूयात. थोडी गडबड राहणार आहे आज, तरी आपण व्हिडिओ आपलं करतच राहणार आहे. चला तर आता पहिले प्रॉप्स आहेत काय अवेलेबल आणि त्याला लेन्स भेटते का हे बघूया. तर निघूयात आता. पोचल्यावर तुम्हाला सांगतोच काय होतं ते. तर आता गडबडच चालू आहे. 10:15 वाजले. 11चा स्लॉट एका ठिकाणी बुक केला आहे प्री बर्थडे शूटसाठी. स्टुडिओ कवडीमध्येच आहे. तर थांबूया तिथं, वाट बघू. तर आता निघालो इथं. बऱ्याचशे प्रॉप्स भेटले इथं, लेन्स पण भेटली इथंच. आता बघूयात. आता अमोल किती वाजेपर्यंत हे येणं महत्त्वाचं आहे आणि क्लायंट किती वाजेपर्यंत, कारण तिथला स्लॉट तर 1 तासातच आहे. बघू काय होतं आता. निघू आता घरी जाऊन. मी माझा कॅमेरा घेतला आहे आणि आता आपण निघालो शूटला. तर चला पोचूयात आता तिथं. बघू अमोल आला आहे का नाही माहिती. तिथं पोचलो आहे. आता मला पोचून अर्धा तास झाला. स्लॉट 11चा होता, आता 11:30 वाजली तरी क्लायंट काय अजून आलं नाही. असं लोक निष्काळजी असतात. आता वेस्टेज मनी जाईल, अर्धा तास तर लेटच झाला आहे. बघू काय होतं. तोपर्यंत नाश्ता करून घेऊयात म्हटलं. आलो रोहित वडेवाल्यांच्या इथं, तिथं नाश्ता करू. मग या इडली सांबार खायला सर्वांनी. देतो नाश्ता करून. तुम्ही पण या करायला नाश्ता मस्तपैकी इडली. आता अमोल असतोपर्यंत काय काम नाही दुसरं. देतो नाश्ता करू. तर नाश्ता करायला बसलोच होतो. अर्धा नाश्ता झाला नाही की क्लायंटचा फोन आला आहे, आम्ही आलो या लवकर. आता ठेवला अर्धा नाश्ता तसाच. तर चहा घ्यावा म्हटलं, निघावं म्हटलं. चला जाऊया. तर शूटला तर आपण पोचलो. आता इथे सेटअप असं रेडी केलेलं आहे. आता बघू शूट कसं होतं आहे. आता बेबी रेडी होतं आहे ते बाळ. आता फॅमिली फोटो पण आहे, व्हिडिओ पण आहे. आता बघू चाललं आता शूट. सेटअपची रेडी जिथं पण मजा चालू आहे. बघू शकता तुम्ही. भाऊ तर फुल एन्जॉयमध्ये चालू होतं एकदम मस्त. बाळाचं असं आपल्या वेळेस असलं असतं तर किती भारी झालं असतं. चला पण आपल्या मुलाला तरी आणि पुढच्या पिढीला हे सगळं एन्जॉय करायला भेटतं तर चांगलंच. आता फायनली इथलं तर पॅकअप झाले. आता आम्ही निघालो इम्प्रेस गार्डन. अजून पण त्यांचं शूट चालू आहे. आम्हाला फुल लढतो आता. त्याचं नातवाचं शूट आहे म्हटल्यावरती चालू आहे त्याचं. तर चला आता इम्प्रेसला निघूया. मेकअप करूयात. आपलं सगळं वाइंडअप होतं. तर आता अमोल सर आणि मी निघालो आहे. आज ह्यांचं शूट होतं आपल्याला. तर आता आपण निघलो आहे. आता क्लायंटला ह्यांना पण भूक लागली आहे. तसं मी तर नाश्ता केला असतो, मी बघितलं जातो. आता ह्यांना आपण पंचमीला जेऊ आपण आणि मग आपण निघूयात इम्प्रेस गार्डनला. आणि आमच्या मित्र बऱ्याच दिवसांनी शूट आलं. बऱ्याच दिवसांनी अमोल सर आणि आम्ही एकत्र आहेत. बाळ खूप छान आहे, त्याच्यामुळे रिस्पॉन्स चांगला देतोय. छान आहे बाळ, असा रडत नाही आहे अजिबात. तर चला आता सुनील शेठ आमचे येतील रिक्षा घेऊन. त्याच्यात आपले प्रॉप्स आहेत. आपण इम्प्रेसला तर प्रार्थना एवढीच देवाला की पाऊस येऊ नये. पाऊस येणार पण नाही असं क्लायमेट आहे. 100% नाही येणार पाऊस. आता जेवण वगैरे झालं. पंचमी हॉटेलला आलतो. अमोल पण म्हणला त्याच्या वडिलांसोबत तो यायचा. आम्ही पण आमचे पप्पा होते तेव्हा यायचो या हॉटेलला जेवायला. तर निघूयात आता इम्प्रेस गार्डनला. चला मग अमोल सर. पोचलो इम्प्रेस गार्डनला. आता थोड्यात आपल्याला इथं फोटोशूट सुरू करायचे. क्लायमेट एकदम छान आहे. जसं म्हटलं की पाऊस येणार नाही आणि आपलं शूट होतोपर्यंत जरी पाऊस 100% येणार नाही. आणि आज पाऊस येणारच नाही 100%. तर चला करूया शूटला सुरुवात. आता शूट चालू केलं आहे. व्हिडिओ कसा बसलाय पहा तुम्ही. काय आपलं शूट चालूच आहे इथं. आता बघूयात किती वेळ लागतोय. सर्वांना वाटेल शूट खूप सोपं असतं. फोटोग्राफर होऊन बघा
आणि त्यात बेबी शूट करून बघा, मग कळेल तुम्हाला फोटोग्राफी सोपी का अवघड आहे. या मग आज दिसेल तुम्हाला यूट्यूब चॅनलवर आपल्या घेतलेले कष्ट. आम्ही इम्प्रेसला शूट येताना एक काळजी घ्या की आपल्या बाळाला ओडोमॉस लावून आणा. किंवा इथं खूप मच्छर आहे, इथं बघू शकता तुम्ही, त्या मच्छरांनी असं फोडून काढलं इथं. लहान बाळाचं तर इथं आपण त्याचे शर्टलेसच फोटोशूट करतो, तर तेवढी आठवणीने एक काळजी घ्या तुम्ही तुमच्या बाळाची की येताना ओडोमॉस बाळाला लावूनच आणा. फायनली आता पॅकअप झालं आहे, पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी. आम्ही जे आमचं आहे ॲसेसरीज होत्या, प्रॉप्स होते, ते आता गाडीत नेऊन ठेवलेले. आता शेवटच्या टप्प्यात आहे, आता हे पॅक करायचं आणि राहिलेलं गाडीत ठेवायचं आणि इथनं निघायचं. चला आवरतो आणि आपण निघू इथून. क्लायमेट अजून क्लिअर आहे, जसं मी बोललो होतो की पाऊस येणार नाही म्हणजे येणार नाही आपलं शूट पोचतोपर्यंत, आणि पाऊस काय आलाच नाही. येणार नव्हतं म्हणजे महाराजांची साथ होती म्हणून पाऊस आला. शूट झाल्यानंतर एकच गोष्ट लय वैतागवाडी असते, ते म्हणजे प्रॉप्स घेऊन आपल्या पार्किंग केलेल्या गाडीपर्यंत पोचणं. अमोल शेटने कसं लगेच बॉम्बे मारला बघा ना, मला दिलं जड उचलायला आणि स्वतः आपली गाडी टू व्हीलर आरामशीर चालवत घेऊन येतो बघा. तर चला आता घेऊन जाऊ आपण, आपल्या पॅकअप करूया सगळं आणि गाडीपर्यंत निघूयात. तर आता आम्ही आलो घरी. आता एक तुम्हाला किस्सा सांगतो. आता जिथनं आम्ही काही गोष्टी रेंटने आणल्या होत्या, नाव नाही सांगत त्याचं. आता गाडी, बॅटरीची, कॅमेऱ्याची बॅटरी वगैरे चार्जिंग करून ठेवायचं काम त्यांचं आहे का आपलं आहे फोटोग्राफरचं. ज्याची जे ॲसेसरीज आहे त्याचं ते काम आहे की ते चार्जिंग करून ठेवणं. पैसे तर आपण पूर्ण त्यांना देणार आहे, रुपया त्यांचा काही कमी करणार नाही आहे. पण ते आपल्याला असे म्हटले की फोटोग्राफरचं काम असतं की सगळ्या गोष्टी चार्जिंग करून ठेवायच्या. तर योग्य का अयोग्य हे कमेंटमध्ये तुम्ही पाठवा. आता जो विषय मांडला त्याच्यावरनं मी त्यांच्यासोबत पण बोललो. आपल्या बोलण्यात, आपल्या व्यवहारात एवढा कॉन्फिडन्स होता की आपण म्हटलं तुम्ही तिथं CCTV चेक करा. मग स्वतःहून तिकडनं फोन आला आणि ते म्हटले सॉरी सर, मी तुम्हाला सकाळी वेगळा रेट सांगितला होता. म्हणून आपला व्यवहार क्लिअरच होता. म्हणून आपण कॉन्फिडन्सने बोललो त्यांना की CCTV चेक करा. चार्जिंग नव्हते तर एवढे पैसे होते, चार्जिंग असेल तर एवढे पैसे होते. बरोबर त्यांनी ॲग्री केलं, सॉरी पण म्हटले. तर आता आपल्या घरी उद्या गड वाचणार आहेत. तर देवांची साफसफाई आवरावली, आंघोळ देवांची चालली. तुम्हाला दाखवतो हे कसे साफसफाई करतात. हे बघा, ही आमची आई आणि आमचा हिरो आजी आणि नातू कशा आपल्या देवांची पूजा चालू आहे बघा. स्वच्छता. आमच्या आईने एक सवय चांगली लावली की आमच्या लेकाला देव आणि देवाचं महत्त्व तिने सांगितलेलं आहे आणि ती करून घेते त्याच्याकडनं पण, आमच्याकडनं पण करून घेते आणि त्याच्याकडनं पण करून घेते. म्हणजे आजी कशी असावी तर आजी अशी असावी असं आमचं म्हणणं आहे. आता लोकांचं काही असं नका, पण आमचं म्हणणं आहे. आणि आमचा रुद्र पण खुश असतो. भांडतात दोघं, मस्ती भरपूर करतात दोघं पण मिळून. काय रुद्र खरं आहे का नाही? खूप मस्ती करतात दोघं. बार तो आजीच्या अंगावरच बसतो, अशी मस्तीच. आता उद्या गड बसवणार आहेत आणि डेकोरेशनचं काम नेहमीप्रमाणे आपले राहुल दादा करणार आहेत. हे डेकोरेशन, हे सगळं नियोजन त्यांच्याकडेच असतं. तर दाखवतोच तुम्हाला आता. तर आता एक घरी आल्यावरती रुद्रनी एक मला स्केच दाखवलं. त्यांनी एक स्केच तयार केलं आहे, तुम्हाला दाखवतो किती छान स्केच केले आणि तोच सांगेल काय आहे ते. गोजो म्हणून आहे, किती छान स्केच तयार केले पहा त्यांनी. गोजो हे बहुतेक ॲक्शन हिरो आहे का, कार्टून आहे, ॲनिमे. हां ॲनिमे. असं छान त्यांनी बघा ड्रॉइंग काढले. वा वा, खरंच भारी आहे. तर आता आपलं इथलं सर्व आवरून झालंय. ह्या सर्व ज्या भिंती आहेत आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत इकडच्या आमच्या घराच्या, त्या सर्व मीच साफ केलेल्या आहेत. आणि इथलं देवघर पण मी साफ केलेलं आहे. तर खरंच मीच साफ केलंय. तसं आहे लेट पण थेट हे आमचे राहुल शेठ आणि त्यांच्यासोबत पिंटू शेठ, RK इव्हेंटवाले. आणि आता साधारणतः 12:30 वाजलेत आणि ह्या दोघांनी आता डेकोरेशन मनावरती घेतले. वा, 12ला टेस्टिंग आहे यांची. आणि हे आमचे पिंटू शेठ म्हणजे RK, सद्गुरू शंकर महाराजांची जी
अन्नछत्रची जी मूर्ती आहे ती आमच्या या दादानी बनवलेली आहे. पकड घ्या आपले खाली भाऊ. आता रात्रीचे 2 वाजले तरी वनिताची साफसफाई चालूच आहे. आमची वनिता. तर आता आपण तर जेवून घेऊयात आणि आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री.